नमस्कार. मी महेश संभाजीराव करपे, चंदननगर येथे निवास आहे. मागच्या 6 महिन्यापासून थोडा त्रास जाणवत होता आणि मग त्यासंबंधी त्याच्यावर काही ना काहीतरी उपाययोजना करणं आवश्यक आहे आणि सगळ्या त्याची कुठं आपण त्याचे ट्रीटमेंट घेऊ शकतो असं थोडं सर्च चालू होतं. 2-3 डॉक्टरांचा पण त्यासंबंधी सल्ला घेतला. पण आपल्या या थिटे वस्तीमधील श्रीयोग मेडिकल योगा सेंटर या चिकित्सा केंद्राची माहिती मला फेसबुकवरून त्या समजली आणि आमच्या वर्षा करपे यांनी या योगा केंद्राचे जे प्रमुख आहेत श्रावणजी थोरात सर यांच्याशी संपर्क केला आणि या ठिकाणी येण्याचं निश्चित केलं. आल्यानंतर रिपोर्ट दाखवल्यानंतर सरांनी एक 10 दिवस अधिक 10 दिवस असा 20 दिवसाचा कोर्स डिझाईन केला आणि त्याप्रमाणे ट्रीटमेंट सुरू झाली. आणि मागच्या 20 दिवसापासून या चिकित्सा योग केंद्रामध्ये रोज सकाळी 7:30 ते 8:30 अशी वेळ नक्की झाली आणि सरांनी त्या पद्धतीने जे काही ह्याच्यावर ट्रीटमेंट देण्यासाठीचं जे काही योगाची योजना केली होती त्याप्रमाणे ट्रीटमेंट सुरू झाली. आणि मागच्या 20 दिवसापासून याची ट्रीटमेंट घेतल्यानंतर जवळजवळ 70 ते 80% फरक हा मला स्वतःला त्या ठिकाणी जाणवत आहे. या योग केंद्राचे एक 2-3 वैशिष्ट्य मला जी जाणवली त्याच्यामध्ये एक आहे तर एक बरोबर जे काही ट्रीटमेंट आहे ती वेळेवर सुरू करणं आणि वेळेवर संपवणं हे एक मला खूप विशेष वाटलं. दुसरं श्रावण सरांच्या बोलण्यात एक दोनदा आलं होतं की आपण या ठिकाणी आराम करायला नाही आलो तर आपण व्यायाम करायला आलो आहोत आणि ते खूप मला या ठिकाणी सगळ्यांना सांगायचं की 1 सेकंद सुद्धा या ठिकाणी या सगळ्या व्यायामामध्ये वायाला जाऊ नये असे सरांची पण काळजी असते आणि सरांच्या बरोबर असणाऱ्या प्रतिज्ञाताई साक्षीताई यांनी पण ते त्याप्रमाणे काळजी घेत असतात ज्या आहेत. आणि योग्य आजारावर योग्य निदान योग्य ट्रीटमेंट हे आपल्या या चिकित्सा केंद्राचं वैशिष्ट्य मला त्या ठिकाणी जाणवलं. तिसरं वैशिष्ट्य आहे की या सलग 20 दिवसामध्ये कधी म्हणजे कुणी ॲब्सेंट राहू नये याची सुद्धा सर काळजी घेतात. 2 वेळा माझ्याकडून ॲब्सेंट राहण्याचा योग आला तर सरांनी लगेच संध्याकाळी चौकशी केली की बाबा तुम्ही असं ॲब्सेंट राहणं सोयीचं नाही आहे, हे सलग 20 दिवस तुम्ही ट्रीटमेंट घेतली तर त्याचा परिणाम होऊ शकतो. असं एक 2-3 वैशिष्ट्य मला त्या ठिकाणी जाणवलं आणि या चिकित्सा केंद्रामध्ये योग्य ट्रीटमेंट मिळाली आणि घरी कशा पद्धतीने त्याचा व्यायाम करायचा, कसा योगा करायचा याचं पण मागच्या 3-4 दिवसापूर्वी सरांनी प्रत्यक्ष सांगून प्रत्यक्ष फोटो काढून त्या संबंधी सर्व माहिती दिली. मी श्रावण सरांना आणि दोन्ही ताईंना या ठिकाणी खूप खूप धन्यवाद देतो की या सगळ्या ट्रीटमेंटमध्ये त्यांचं फार मोठं या ठिकाणी योगदान राहिलं. धन्यवाद.